अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो, आज तुम्ही जे आमचे हृदयापासून आणि अगत्याने स्वागत केलेत, त्यास उत्तर देण्यासाठी मी येथे उभा आहे. शब्द सुचत नाहीत. हृदय अवर्णनीय आनंदानं भरून येतंय. जगातील सर्वात प्राचीन अशा संन्याशी समाजातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. नाना धर्मांचे उगमस्थान जो सनातन हिंदू धर्म, त्याचा प्रतिनिधी या नात्यानं मी तुम्हास धन्यवाद देत आहे. आणि अधिक काय बोलू, अवघ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व वर्णांच्या व सर्व संप्रदायांच्या कोटी कोटी हिंदू नरनारींच्या वतीनं मी आज तुम्हाला धन्यवाद देत आहे. या व्यासपीठावरून पूर्वेकडील प्रतिनिधींविषयी बोलताना काही सन्मान्य वक्त्यांनी असं मत प्रकट केलं की दूर दूरच्या देशातून आलेले हे प्रतिनिधी सर्वत्र सहिष्णुतेचा भाव पसरवणारे म्हणून गौरवास पात्र होत आहेत, यात काहीच संशय नाही. या वक्त्यांचेही मी आभार मानतो. जो धर्म समस्त जगताला सहिष्णुता आणि सर्वच मतांना मानणे या दोहोंचीही शिकवण निरंतर देत आलाय, त्या धर्मात जन्मास आल्याबद्दल मला गौरव वाटतो. अन्य धर्मीयांविषयी आम्ही केवळ सहिष्णुताच बाळगतो असं नव्हे, तर सर्वच धर्म सत्य आहेत असा आमचा दृढ विश्वास आहे. परकीयांच्या छळामुळे देशोधडीस लागलेल्या कोणत्याही जातीच्या आणि कोणत्याही धर्माच्या निराश्रितांना ज्या जातीनं सर्वदा आश्रय दिलाय, त्या जातीत जन्मास आल्याबद्दल मला अभिमान वाटतो. ज्या वर्षी रोमनांच्या निष्ठुर अत्याचारांनी यहुदी लोकांचे पवित्र देवालय भग्न होऊन मातीस मिळाले, त्याच वर्षी काही जातिवंत यहुदी आश्रयार्थ दक्षिण भारतात आले असता माझ्याच जातीने त्यांना सादर हृदयाशी धरले. हे सांगताना मला भूषण वाटतंय. वैभवशाली पारशी जातीच्या उरलेल्या लोकांना ज्या धर्मानं आसरा दिला आणि आजही जो धर्म त्यांचे प्रतिपालन करीत आहे, त्याच धर्मात मी जन्माला आलोय. बंधूंनो, लक्षावधी हिंदू नरनारी ज्या स्तोत्राचा प्रतिदिन पाठ करतात आणि जे मी अगदी लहानपणापासून म्हणत आलोय, त्याच स्तोत्रातील काही ओळी मी आज तुमच्या समोर उद्धृत करीतो. रुचिनाम वैचित्र्यात रुजु कुटिल नाना पथजुषाम नृणाम एको गम्याः त्वमसि पयसाम अर्णव इव. भिन्न भिन्न उगमातून निघणारे विभिन्न जलप्रवाह ज्याप्रमाणे अंती सागरास मिळून एक होऊन जातात, त्याचप्रमाणे रुची वैचित्र्यानुसार वेगवेगळ्या सरळ वा वक्र मार्गांनी जाणारे सर्व पथिक प्रभो अंती तुलाच येऊन मिळतात. गीतेत भगवान श्रीकृष्ण उद्घोषित करतात, ये यथा माम प्रपद्यन्ते तान तथैव भजाम्यहम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. कुणी कोणत्याही भावाचा आश्रय घेऊन मजप्रत येई नका, मी त्याच भावाने त्यावर अनुग्रह करीत असतो. अर्जुना, लोक चोखाळीत असलेले निरनिराळे मार्ग अखेरीस मलाच येऊन मिळतात. आजची ही अपूर्व महिमाशाली सर्व धर्म परिषद वरील उदात्त सत्य अवघ्या जगासमोर जाहीरपणे प्रस्थापित करीत आहे. पंथाभिमान, स्वमतांधता आणि तज्जन्य अनर्थकारी धर्मवेळ यांनी या आपल्या सुंदर वसुंधरेवर दीर्घकाल अंमल गाजवलाय. त्यांनी जगामध्ये अनन्वित अत्याचार माजवले असून कितीदा तरी ही पृथ्वी नररक्तानं न्हाणून काढलीये. संस्कृतींचा विध्वंस करून त्यांनी कधी कधी राष्ट्रेची राष्ट्रे हताश करून सोडलीत. हे भयंकर राक्षस नसते तर मानव समाज आज आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक उन्नत होऊन गेला असता. पण आता त्यांचीही घटिका भरलीये
आणि मला अशी उत्कट आशा वाटते की या धर्म परिषदेच्या सन्मानार्थ आज प्रातःकाळी निनादित झालेला घंटानाद समूळ धर्मवेडाची, धर्माच्या नावाखाली शस्त्रानं व लेखणीनं केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या छळाची आणि एकाच लक्ष्याकडे आपापल्या मार्गांनी जात असलेल्या व्यक्तीतील एकमेकांविषयीच्या असहिष्णुतेच्या समस्त भावनांची मृत्यूघंटाच ठरेल.